माणसाच्या 11 सवयी ज्याने मेंदू खराब होतोय. प्रत्येकाला असतात या सवयी ज्यामुळे डोक्यावर परिणाम होत आहे. मेंदू खराब करणाऱ्या या 11 सवयी ज्या समजून घेऊन बंद करणं खूप गरजेचं आहे. अनावधानाने आपण या सवयी नेहमी बाळगतो आणि हळूहळू आपला मेंदू खराब होत राहतो. त्यामुळेच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मेंदूसाठी सर्वात घातक ठरणाऱ्या मनुष्याच्या या 11 सवयी कोणत्या आहेत. त्याबरोबर लगेच आपण पाहणार आहोत की या बंद कशा करायच्या एकदम सोप्या पद्धतीनं. या 11 सवयी बंद केल्याने मेंदूचे कार्य तर सुधारेलच, पण भविष्यात मेंदूच्या संबंधित होणारे आजार देखील तुम्हाला होण्याची शक्यता खूप कमी होईल. तुमचं आरोग्य सुधारेल, तुम्ही नेहमी खुश राहाल. डिप्रेशन, एन्झायटी, डिमेन्शिया, अल्झायमर, ब्रेन स्ट्रोक असे कुठलेही आजार तुमच्या अंगाला शिवणार नाहीत. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ आणि जाणून घेऊयात मनुष्याच्या कोणत्या अशा 11 सवयी आहेत की ज्या अनावधानाने आपण करतो, ज्यामुळे मेंदू खराब होतो, आणि त्या कशा सोप्या पद्धतीनं बंद करायच्या. पण तत्पूर्वी एक विनंती आहे की हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या सवयी असतातच, पण त्यातल्या काही चांगल्या तर काही वाईट. पण यातील काही अशा सवयी आहेत की त्यामुळे अगदी मेंदूची वाट लागत आहे, असं संशोधनातून समोर आलेलं आहे. व्हिडिओमध्ये आपण अशाच 11 सवयींविषयी चर्चा करणार आहोत की ज्यामुळे तुमच्या मेंदूला हानी पोचत आहे, आणि त्या सवयींवर मात कशी करायची हे देखील आपण जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमधील माहिती ही हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि अमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजी डिसऑर्डर अँड स्ट्रोक यांच्या विविध संशोधन अहवालामधून एकत्रित करून मांडलेली आहे, ज्यामुळे याला वैद्यकीय आधार देखील आहे. पहिलं, अमेरिकन न्यूरोलॉजी आणि वेलनेस सेंटरच्या मते आपल्या मेंदूचं सर्वात जास्त नुकसान हे अपुऱ्या झोपेमुळे होतं. झोपल्यानंतर मेंदूला विश्रांती मिळते. याशिवाय झोपेच्या वेळेच्या दरम्यान मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होत असतात. परंतु जर तुम्ही 7 तासांपेक्षा कमी जर झोपला तर नवीन पेशी तर तयार होतच नाही, तर तुम्हाला अल्झायमर आणि डिमेन्शिया सारख्या आजारांचा धोका देखील वाढतो. निर्णय घेण्यामध्ये त्रास होतो, तुम्हाला काही आठवत नाही, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यामध्ये देखील अडचण येते, चिडचिडपणा वाढतो. जर तुम्हाला तुमच्या मेंदूचं संरक्षण करायचं असेल तर एकच उपाय आहे, रोज रात्री किमान 7 तासाची झोप. 8 तासाची झोप घेतली तर आणखी उत्तम. प्रौढांसाठी पुरेशी झोप म्हणजे 24 तासांपैकी 7 ते 8 तासांची झोप. रात्री सलग झोप घेणं अधिक प्रभावी राहतं असं तज्ज्ञ सांगतात. यासाठी तुम्ही झोपण्याआधी किमान 1 तास आधी बेडवर जायला हवं. या काळात कोणतंही गॅजेट, मोबाईल वगैरे वापरू नये. झोपेचं वातावरण तयार करण्यासाठी बेडरूम अगोदर स्वच्छ करा. खोलीतील प्रकाश कमी करा. तुमचा बेड, कपडे, खोलीतील तापमान सर्व काही आरामदायक करा. दुसरी गोष्ट, कधीही तोंडावर पांघरून घेऊन झोपू नका. त्यामुळे आपल्या नाकातून ऑक्सिजन जो आहे तर तो त्या ठिकाणी पूर्णतः जात नाही. चेहऱ्याभोवती कार्बन डायऑक्साईड जमा होतो, त्यामुळे तुम्हाला रात्रीतून ऑक्सिजनची कमतरता भासू शकते. दुसरी सवय, रात्रभर न जेवल्यानंतर दिवसभर काम करण्याची ऊर्जा नाश्त्यातून मिळते. आता नाश्ता करणं फार गरजेचं आहे, पण बरेचसे लोक नाश्ता करणं टाळतात. काय होतं, सकाळी भरपूर जण घाई करतात आणि नाश्त्यासारखी महत्त्वाची गोष्ट सोडून देतात. असं केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो. दिवसेंदिवस नाश्ता न केल्याने मेंदूचं नुकसान होतं, पेशींची कार्यक्षमता कमी होते आणि पोषण तत्वाच्या कमतरतेमुळे मेंदूला सामान्य क्रिया करणं देखील कठीण जात असतं. तिसरी सवय, पुरेसं पाणी न पिणं. आपल्या मेंदूतील 75% भाग हा पाण्याचा आहे. त्यामुळे मेंदूला हायड्रेट म्हणजेच पाणीयुक्त ठेवणं ही उत्कृष्ट कार्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदूच्या उती आकुंचन पावतात, पेशी कार्य गमावतात. या घटनेमुळे तांत्रिकदृष्ट्या विचार करण्याची किंवा निर्णय घेण्याची क्षमता देखील कमी होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी प्रौढ व्यक्तीने दिवसातून किमान 2 लिटर पाणी प्यावं. यामध्ये तुमचं वजन, आरोग्य, वय, जीवनशैली आणि हवामानानुसार पाण्याचं सेवन वाढू शकतं. चौथी वाईट सवय जी मेंदूची वाट लावते ती म्हणजे दीर्घकाळ तणाव असणे. प्रदीर्घ तणावामुळे मेंदूच्या पेशी मरतात आणि मेंदूचा पुढचा भाग आकुंचन पावतो आणि आपल्या स्मरणशक्तीवर आणि विचारशक्तीवर याचा परिणाम होतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार जी लोक सतत कामात बुडून राहतात, इतरांनाही काही काम सांगितलं तर त्यांना ते नाही म्हणू शकत नाही, अशा लोकांना सर्वात जास्त ताण सहन करावं लागतं. पण असं करणं ताबडतोब थांबवा. कोणत्याही प्रकारे अतिरिक्त दबाव घेणं टाळा. आजारी असतानाही काही जण मेंदूला ताण देणारी कामं करत राहतात, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे,
ती म्हणजे जेव्हा शरीर आजारा असतं तेव्हा मेंदू रोग प्रतिबंधात्मक कार्यात व्यस्त असतो. त्यामुळे या आजारी काळात अतिरिक्त ताण न ठेवता मेंदूला विश्रांती द्या, थेट सुट्टी द्या. असं जर नाही केलं तर मेंदूवर दीर्घकालीन विपरीत परिणाम होतो, असं संशोधनातून समोर आलं आहे. जास्त वेळ एका ठिकाणी बसून राहिल्याने सर्वाधिक ताण वाढू शकतो. आपल्यापैकी अनेकांच्या नोकऱ्या अशा आहेत की तिथे दिवसभर बसावं लागतं. याशिवाय सुट्टीच्या दिवसाही आपण घरात पडून राहतो, पुरेशी हालचाल किंवा अंगमेहनत करत नाही. त्यामुळे लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेहाचा धोका वाढतो, स्मृतिभ्रंश होऊ लागतो. त्यामुळे मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा. दर अर्ध्या तासाने खुर्चीतून उठून फिरा. यासाठी तुम्ही टायमर सेट करू शकता. आठवड्यातून किमान 3 दिवस अर्धा तास जॉगिंग करा, चालण्याचा व्यायाम करा. 5वी सवय, तुम्हाला आठवत असेल आपल्या आधीच्या पिढीला कॅल्क्युलेटरचा वापर न करताही ती छोटी मोठी आकडेमोड करायची, गणित करायचे, फोन नंबर लक्षात राहायचे, भरपूर पुस्तके वाचल्याने त्यांचे सामान्य चांगले राहायचे. पण आता आपण गुगल सर्चमध्ये फारसं काही विचार करत नाही, कुठली गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करीत नाही. पण त्या गोष्टी मेंदूच्या व्यायामासारख्या होता. त्यामुळे विचारशक्ती, स्मरणशक्ती दीर्घकाळ मजबूत राहायची. पण आता तंत्रज्ञान आणि गुगल किंवा इतर गोष्टींच्या अवलंबित्वामुळे मेंदूची क्षमता कमी झाली. स्मरणशक्ती आणि विचारशक्ती दिवसांदिवस कमकुवत होत आहे. जर तुमच्या मेंदूला तीक्ष्ण ठेवायचे असेल तर गुगल सर्चचा वापर न करता तुम्ही गोष्टी डोक्याने करण्याचा प्रयत्न करा, आठवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमचा फायदा होईल. 6वी सवय, तुम्ही बऱ्याच वेळा हेडफोन वापरत असाल किंवा ब्लूटूथ इयरपॉड्स वापरत असाल तर मोठ्या मोठ्या आवाजात गाणी ऐकणं, मोठ्या गोंगाटात जास्त वेळ राहण्याने श्रवणशक्तीचं म्हणजेच ऐकण्याच्या शक्तीचं गंभीर नुकसान होतं. श्रवणशक्ती कमी झाली की थेट मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे अमेरिकेतील संशोधनांच्या मते श्रवणशक्ती कमी झालेल्या लोकांच्या मेंदूत पेशींचं नुकसान होतं, अल्झायमरचा धोका वाढतो. त्यामुळे हेडफोनवर गाणे ऐकणे टाळा, मोठ्या आवाजात गाणे ऐकणे टाळा. तुम्ही दीर्घकाळ हेडफोनचा वापर करून गाणे ऐकत असाल तर 60% जास्त आवाज वापरू नका. सतत हेडफोन वापरल्यानंतर 1 तासाचा ब्रेक घ्या. 7वी सवय, लोकांना एकटं राहण्याची सवय झालेली आहे. लोकांशी बोलणं, गप्पा मारणं हे मेंदूसाठी खूप महत्त्वाचं आहे. एकट्याने जास्त वेळ घालवल्यास तुमच्या मेंदूवर पुरेशी झोप न मिळण्या इतका वाईट परिणाम होतो. त्यामुळे घरातील लोकांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर राहिल्याने आपला मेंदू ताजतवाना होतो. एकाकीपणामुळे नैराश्य, चिंता, स्मृतिभ्रंश, अल्झायमरचा धोका वाढतो. त्यामुळे मेंदू जर निरोगी ठेवायचा असेल तर जवळचे मित्र, कुटुंबियांसह नियमित वेळ घालवा. पण ती लोक सकारात्मक विचाराचे लोक असले पाहिजेत. 8वी सवय, तुम्हाला जर सतत नकारात्मक विचार करायची सवय असेल, आपलं काहीच होऊ शकत नाही, जगात परिस्थिती खूप वाईट आहे, भविष्य अंधकारमय आहे, नशीबवान नाही आहे, तर हे नकारात्मक विचार मेंदूला हानिकारक असतात. कारण नकारात्मक विचारामुळे एकीकडे तणाव, नैराश्य, चिंता निर्माण होते. त्यामुळे मेंदूला मोठ्या प्रमाणावर स्मृतिभ्रंश आणि अल्झायमरचे हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे नकारात्मक विचार त्वरित थांबवण्याचा प्रयत्न करा. हे कायम केल्याने मेंदूला देखील तुमच्या सवय होईल. तुम्ही जर ते एकट्याला शक्य होत नसेल तर मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्या. नकारात्मक मित्रमंडळी टाळणं देखील खूप महत्त्वाचं आहे. नकारात्मक बातम्या पाहण्यास स्वतःला रोखण्याचा प्रयत्न करा. 9. अमेरिकेतील एका संशोधनात दिसून आले की जे लोक अंधारात जास्त वेळ घालवतात किंवा बंदिस्त ठिकाणी जास्त वेळ थांबतात, जिथे प्रकाश, हवेची हालचाल होत नाही, अशा वातावरणात मेंदूवर मोठा दबाव निर्माण होतो. कारण सूर्यप्रकाशाचा संपर्क मेंदूसाठी खूप महत्त्वाचा असतो, अन्यथा नैराश्यासारख्या समस्या उद्भवू लागतात. तुमचा मेंदू निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही दररोज उन्हात जावे, त्यासाठी बाहेर जा. तुम्ही घरी असाल तर दरवाजे, खिडक्या उघडा. 10वी सवय, कितीही हेल्दी फूड असलं तर जास्त खाण्याची सवय मेंदूला हानी पोहोचवते. संशोधनात दिसून आलेलं आहे की जास्त खाल्ल्याने मेंदूच्या धमन्यांमध्ये अडथळे तयार होतात, रक्तप्रवाह कमी होतो, त्यामुळे स्मरणशक्ती आणि विचार कमी होतात, स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर सारखे आजार होतात. त्यामुळे जंक फूड, तळलेले पदार्थ, जास्त साखर असलेले पदार्थ, शीतपेय इतर खाल्ल्याने मेंदूला तेवढाच धोका होत असतं. त्यामुळे मध्यम आणि योग्य आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक लोक रोजच्या कॅलरीचा मागोवा घेण्यासाठी वेगवेगळे ॲप वापरतात, पण उत्तम उपाय म्हणजे पोषण तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार स्वतःचा आहार बनवणे, त्याचे पालन करणे. बरेचसे लोक आहारातून चरबी काढून टाकतात, पण लक्षात ठेवा मेंदूचा 60% भाग चरबीचा असतो. त्यामुळे सर्व प्रकारचं अन्न संतुलित प्रमाणात खाल्लं पाहिजे. याशिवाय मद्यपान, धूम्रपान हे देखील हानिकारकच आहे. त्यानंतर 11वी आणि शेवटची सवय, स्क्रीन टाईम. आजकाल मोबाईल आणि TV, लॅपटॉप, कम्प्युटर हे पाहणं वाटलं. या स्क्रीन टाईमचा म्हणजेच कुठल्या तरी एखाद्या डिस्प्लेवर काहीतरी पाहण्याचा जो टाईम आहे त्याला स्क्रीन टाईम म्हणतो, त्याचा देखील मोठा परिणाम होत आहे. मुलांच्या मोबाईल अतिवापरामुळे फ्रंटल कॉर्टेक्सचं अतिशय नुकसान होत आहे, जे पौगंड अवस्थेतून 25 वर्षापर्यंत बदलतं. संशोधनात असं दिसून आलेलं आहे की जी मुलं 7 तासांपेक्षा जास्त वेळ स्क्रीनसमोर घालवतात त्यांचे सेरेब्रल कॉर्टेक्स पातळ होतात. कारण मोबाईल फोनच्या इलेक्ट्रोच्या जे काय फील्ड आहे त्याच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने डोकेदुखी, गोंधळ, ब्रेन ट्यूमर सारखे विकार होतात.
या कारणास्तव मुलांना स्क्रीन टाईम पूर्णपणे कमी केला पाहिजे. तसेच फोन शरीरावर ठेवून झोपू नका. फोन खिशात न ठेवता बॅगेत ठेवा. जर तुम्हाला जास्त वेळ बोलायचं असेल तर तुम्ही फोन कानाला लावता स्पीकरमध्ये बोलू शकता. बोलण्यापेक्षा मजकूर पाठवणे अतिच चांगले आहे. तर ह्या होत्या 11 अशा सवयी की ज्या तुम्ही मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी टाळल्या पाहिजे. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.